वेलकम स्टुडंट. टुडे वी डिस्कस द स्मॉल एक्झाम्पल. आतापर्यंत साधारणपणे आपण 8 एक्झाम्पल कम्प्लीट केले मागच्या लेक्चर पर्यंत. आता आपल्याला 9 एक्झाम्पल पाहिजे. ठीक आहे. फाइंड द पोझिशन व्हेक्टर्स ऑफ अ पॉइंट सच दॅट AB is inclined to the x-axis at 45 degree and to the y-axis at 60 degree. आणि ओपीची जी लेंथ दिली ती किती दिली 12 युनिट दिली आहे. आणि मग विचारलंय आपल्याला प्रश्न, काय विचारला प्रश्न? फाइंड द पोझिशन व्हेक्टर. आता एखाद्या पॉइंटची पोझिशन व्हेक्टर जर आपल्याला दाखवायची जर ठरली तर आपल्याला तिन्ही ऍक्सिस पासून तर त्याचं माप सांगणं गरजेची गोष्ट असते. ठीक आहे ना. मग आता ते 3 ऍक्सिस आपण या ठिकाणी पाहू. साधारणपणे हा आपला नेहमीप्रमाणे एक्स ऍक्सिस, त्यानंतर वाय ऍक्सिस आणि वरचा जो आहे तो झेड ऍक्सिस. ठीक आहे. हे 3 ऍक्सिस लक्षात ठेवायचे. तिथं मी काढलेले असतात पण आता यातून पाहता येऊ शकतात. हे 3 ऍक्सिस आहे. आता कंडिशन काय बघा, हा जो व्हेक्टर आहे त्याची लेंथ दिली किती दिली आपल्याला 12 युनिट दिली. बरोबर आहे. लेंथ किती दिली आपल्याला 12 युनिट दिली. प्रॉब्लेम लक्षात घ्यायचा, एक साक्षामध्ये किती अंशाचा कोण करतो तो 45 डिग्री. त्यानंतर जेड वाय ऍक्सिस बस किती करतो तो 60 डिग्री करतो. आता विचारला प्रश्न कोणता आहे? जेड ऍक्सिस बोलते त्याने जेव्हा तो काहीतरी डिग्री मेंटेन करेल तेव्हा तो ह्याच दिशेने जाईल असं आपल्याला राजस्थान सांगता येऊ शकतं. त्याची लांबी आपल्याला माहिती, परंतु जोपर्यंत तो काय करणार नाही, जेड ऍक्सिस बोलते एखादी डिग्री मेंटेन करणार नाही, सांगता येणार नाही, तोपर्यंत आपल्याला त्याची डायरेक्शन सांगता येणार नाही. तो त्याच दिशेला जातो असं म्हणता येणार नाही. कळतंय ना. मग त्यासाठी हे थोडस मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न केला. आता इकडे पाहूया सोल्युशन. काय येतं ना आपलं लेंथ काय म्हणणार, अल्फा बीटा अँड गॅमा बी द angles made by the line AB with x-axis, y-axis, comma that y dash करा and z-axis respectively. ठीक आहे. अल्फा बीटा गॅमा काय केलं त्यांनी एक्स वाय झेड चा ऍक्सिस बसून तयार केलेले अँगल्स. मग आता आपल्याला सांगितलं एक्स अक्षामध्ये म्हणजे कोणाची किंमत दिली, मग अल्फाची किंमत दिली ती किती दिली 45. त्यानंतर वाय अक्षामध्ये किती सांगितलं 60 डिग्री सांगितलं, म्हणजे बीटा अँगल दिला किती तो दिलेला 60 डिग्री दिलाय. विचारलंय काय गॅमाची किंमत, क्वेश्चन मार्क, माहिती नाही. आता काय करायचंय मला, आणखी काय दिलं, ओपी दिले. ओपी दिले याचा अर्थ काय, ओपी बारची किंमत द्यायची. जेव्हा ओपी बार आपला तयार होईल त्याचा मॉडेल दिलाय तो किती दिलाय आपल्याला 12 युनिट एवढा दिलेला आहे. एवढं सरळ दिलेलं म्हटलेलं आहे. मग आता जर आपल्याला तिसरा अँगल काढायचा असेल तर आपल्याला एक त्यांनी रिलेशन दिले. रिलेशन बिटवीन काय दिले, डायरेक्शन कोसाइन दिले. रिलेशन बिटवीन डायरेक्शन कोसाइन कोणाला सांगताय, एल स्क्वेअर एम स्क्वेअर आणि एन स्क्वेअर. त्याच्यापेक्षा मी असं म्हणेन कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. त्याचा आपल्याला या ठिकाणी वापर करता येऊ शकतो. मी तर म्हणायचं वी नो दॅट. काय माहिती मला, तर मला माहिती आहे कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू किती येतं 1. आता जस्ट पुटिंग द करस्पॉन्डिंग व्हॅल्यू हियर. मग आता कॉस स्क्वेअर किती आलं 45 डिग्री, कॉस स्क्वेअर 60 डिग्री आणि कॉस स्क्वेअर गॅमा कारण त्याची किंमत आपल्याला माहित नाही. मग आता कॉस स्क्वेअर किती आली याची किंमत 1/√2 ब्रॅकेट स्क्वेअर. 60 ची किंमत किती आली 1/2 आली ब्रॅकेट स्क्वेअर. इथं आलं कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू किती आलं. जस्ट त्याच्यामध्ये फक्त आपली किंमती काय करतोय आपण या ठिकाणी पुट करतोय. आता पुढे जायचंय मला. पहिली किंमत किती आली 1/2, दुसरीची 1/4 आली. त्यानंतर कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. हे दोघांना इकडे घ्या. कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1 मायनस. आता खरं तरी ते छेद समान जर करून घेतला असं सोयीचं झालं असतं. इकडे छेद समान करू काय उत्तर येईल 2/4 प्लस 1/4. दोघांचा छेद किती गेला 4. आता एकत्र केलं तर चाललं असतं 1 मायनस 3/4. मग आता परत छेद समान करा 4 मायनस 3/4 म्हणजे उत्तर आलं 1/4. कॉस स्क्वेअरची किंमत 1/4. मग कॉस अल्फाची किंमत किती प्लस मायनस 1/4. किती उत्तर आहे त्याचं प्लस मायनस 1/4
इथपर्यंत कळलं सगळ्यांना. आता प्लस मायनस 1 अपॉन 2 आपल्या दोन किमती लक्षात येतील मग त्या अँगलच्या. मग आता आपल्याला इथं म्हणतात हेच गॅमा द थिंग बट किती 60 डिग्री असेल और 120 डिग्री असेल. एक तर तो किती असेल 60 डिग्री. 60 डिग्रीची किंमत किती येते? किती येते? 1 अपॉन 2 येते. आणि 120 डिग्रीची किंमत देखील -1 अपॉन 2 येते. मायनस साठी कोणती डिग्री? 120. बिकॉज ऑफ तो जर सेकंड क्वाड्रंट मध्ये गेला 120 करायला, कोणत्या क्वाड्रंट मध्ये गेला? सेकंड आहे. मग त्याचं चिन्ह कोणतं येतं? निगेटिव्ह. त्याची किंमत किती येते? 1/2 येते. येते लक्षात. आता ह्या 2 डिग्री आपल्याला माहिती झाल्या. मग आता काय काय माहिती झालं आपल्याला? हे प्रत्येकाचे डायरेक्शन कोसाइन माहिती झाले. आता मला काय करायचंय? ओपी बार लिहायचं. आय वॉन्ट टू ट्राय टू ओपी बार. ओपी बारचा फॉर्म्युला काय कोण सांगते? तर ओपी बारचा फॉर्म्युला आहे ओपी बार मॉड्युलस ऑफ ओपी इनटू काय लिहिताय? ओपी बार. ठीक आहे. इथे लक्षात ओपी बार नथिंग बट मॉड्युलस आणि करस्पॉन्डिंग युनिट वेक्टर. युनिट वेक्टर का लागतो? समजा ह्या दिशेने चाललाय, त्याचा युनिट वेक्टर जर माहिती असेल आपल्याला, दिशा कसं ठरवली आपण अँगल वरून ठरवणार आहे. त्याच्यानुसार काय लक्षात आलं माझ्या की त्याचा युनिट वेक्टर जर माहिती असेल त्याला त्याच्या मूळ लांबीने जर गुणलं तर नेमका वेक्टर आपल्याला मिळतो. जसं की समजा तुम्हाला सांगितलं की आपल्याला 5 पेरू मार्केटमध्ये घ्यायचे, ते तुम्हाला 20 रुपयाला मिळाले. 5 पेरू किती रुपयाला मिळाले? तर मला सांगा 7 पेरू किती रुपयाला मिळाले? सपोज कसं करेक्ट. तुम्ही याच्यातून काय केलं? एका पेरूची किंमत काढली. म्हणजे मी काय म्हणतो युनिट वेक्टर फाइंड आउट केला आणि मग तुम्हाला पाहिजे तेवढ्याची किंमत तुम्ही काढू शकता. म्हणजे काय केलं? युनिट वेक्टर त्याला काय केलं? मल्टिप्लाय केलं. म्हणजे मी काय करतोय की हा जो 12 नावाचा युनिट वेक्टर दिलाय का मॉड्युलस दिलाय तेवढ्याच लांबीचा मला एक्झॅक्ट ओपी बार पाहिजे. आणि मग ओपी बार तयार करण्यासाठी मला काय करावं? आधी युनिट वेक्टर तयार करावं लागेल. मग आता मला सांगा युनिट वेक्टर कसा तयार होतो? हा ओपी कॅप कसा तयार होईल? मग ओपी कॅप तयार होण्यासाठी बघा काय गंमत आहे आपल्याला माहिती. ओपी कॅप कशी तयार होते? ही जे डायरेक्शन कोसाइन्स आहेत ना, याला काय म्हणतात? डायरेक्शन कोसाइन. कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा काय म्हणतात? डायरेक्शन कोसाइन्स म्हणतात. हे डायरेक्शन कोसाइन्स जेव्हा मी IJK च्या फॉर्म मध्ये लिहितो, दिस इज I बार, कॉस बीटा टाइम्स J बार आणि कॉस गॅमा टाइम्स K बार, जेव्हा मी IJK च्या फॉर्म मध्ये लिहितो तेव्हा जो तयार होणारा वेक्टर असतो तो काय असतो? नेहमी युनिट वेक्टर असतो. काय असतो? नेहमी. मग आता मला ओपी कॅप सांगता येते मला काय याची किंमत आहे कॉस अल्फाची? घेतली तिथं आपण 1 अपॉन 2. व्हॉट अबाउट कॉस बीटा टाइम्स I बार? कॉस बीटा सांगा किती? 1 अपॉन किती? 2. काय जे बार कॉस गॅमा सांगताय तुम्हाला प्लस मायनस. इथं दोन किमती तुम्हाला प्लस मायनस किती? 1 अपॉन 2. इथं दोन किमती तुम्हाला मिळाल्या. ओके ना. आपण 4 ऑक्टेट मध्ये पाहिलाय. हा इकडे पण जातो तिकडे पण जातो म्हणून त्याला प्लस मायनस किमती प्राप्त झालेल्या आहेत. ठीक आहे. आता हा तुम्हाला ओपी काय मिळाला. आता आय वॉन्ट टू इंटरेस्ट टू फाइंड द ओपी बार. ओपी बार या ठिकाणी फाइंड आउट. काय ओपी बार? ओपी बार नथिंग बट मॉड्युलस ऑफ ओपी बार. मॉड्युलस किती झालं? आता मला ओपी बार पाहिजे की त्याची लांबी किती आहे? 12. आता सांगायचं काय होईल? 12 into 1 upon 2 times I बार 1 upon 2 times J बार प्लस मायनस 1 upon 2 times काय आलं? आणि मग आन्सर बिकम काय? याचं उत्तर येतं. याला जर गुणलं तर आता 6 into 2 करू आपण. 6 दुने 12. हा जो रूट 2 आहे तो याला बांधणार. हा फुल आहे याला हाफ करता येईल. बरोबर आहे का? येते का लक्षात? 2 चं रूपांतर आपण काय करू शकतो माहिती का? रूट 2 into रूट 2 एक असलं एक शिल्लक राहील. म्हणून उत्तर किती आलं? 6 रूट 2 टाइम्स I बार. त्यानंतर याने आतमध्ये मल्टिप्लाय केलं. काय उत्तर? 6 J बार आणि प्लस मायनस 6 K बार. अशा पद्धतीने काय म्हणून मला ओपी बार की त्याची आपल्याला गरज होती. फाइंड द पोझिशन वेक्टर व्हिच इज द पोझिशन वेक्टर ऑफ एबी बार. लक्षात येतं साहेब? मी असं म्हणतोय व्हिच इज मी तर मॉड्युलस ऑफ एबी दिला बरोबर. ओपी बार म्हणून त्यांनी. बरं ठीक आहे काय हरकत नाही. त्याच लाईन वरती असेल. तू कशावरती? त्याच लाईन वरती. व्हिच इज व्हॉट? काय म्हणताय? पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट पीचा काय झाला? ओपी बार काय रिप्रेझेंट केला? पोझिशन वेक्टर रिप्रेझेंट केलाय. असं आपलं उत्तर या ठिकाणी आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय? A line makes an angle of measure 45 degree, 60 degree with the positive direction of x and y axis and z axis respective.
झेड ऍक्सिस एक्स नाही का एक्स नाही प्रॉब्लेम मध्ये ओके वाय अँड झेड ऍक्सिस axis respectively find the angle made by the lines with the positive direction of x axis असं आहे काय माझं चुकलं होतं काय ओके असू दे मग आता काय केलं रे त्या उल्लेख करायचा कोण कोण आहे आपल्याकडं ले नेहमीप्रमाणे गाणं मला जर अल्फा बीटा अँड बी द angles made by the line with positive direction of y and z x y z axis x y and z axis respectively. Hence alpha becomes question mark, beta दिलेला आहे 45 डिग्री, गॅमा दिला आहे 60 डिग्री आणि अल्फाची किंमत काढायची. मग आता म्हणजेच काय रे cos अल्फा आपल्याला माहित नाही, cos बीटा म्हणजे cos बीटा म्हणजे किती आलं 45 डिग्री आणि मग त्याची किंमत 1/√2 येते. cos गॅमा नथिंग बट cos 60 डिग्री तर 1/√2. ठीक आहे. मग आता आपण माहिती रिलेशन वापरायचं होईल नो काय माहिती मला cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1 आणि मग प्रत्येकाची किंमत ठेवा. अल्फाची किंमत माहित नाही, त्याची किंमत आपल्याला माहिती आहे 1/√2 ब्रॅकेट स्क्वेअर 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. आत्ताच आपण सेम एक्झाम्पल पाहिलं होतं cos स्क्वेअर अल्फा नथिंग बट 1/2 प्लस 1/4 इज इक्वल टू 1. cos square alpha is nothing but 1 minus in bracket 1/2 plus 1/4 मग 1 minus 3/4 डायरेक्टली मग 1/4 उत्तर येतं cos square alpha आणि मग alpha becomes cos alpha becomes plus minus 1/2 आणि म्हणून alpha becomes 60 degree or 120 degree आणि म्हणून काय म्हणतात हेच there are two lines which make the angles with x axis x comma y and z axis are कोणकोणते 60 डिग्री त्यानंतर 45 डिग्री 60 डिग्री और 120 डिग्री 45 डिग्री and 60 डिग्री. ओके म्हणजे अशा पद्धतीने जी लाईन्स आहे ते यापैकी या प्रकारचे कोड तयार करते. याच्याच पुढचा प्रश्न आपण आता पाहिला. ठीक आहे ना, म्हणजे सेमच प्रश्न आपण डबल्स मध्ये लिहिला. A line passes through the point 6 minus 7 minus 1 and 2 minus 3 1. Find the direction ratios. Ratios आपल्याला काढतात 2 पॉइंट जर माहित असेल तर direction cosines of the line so that the angle alpha is accurate. Angle alpha काय सांगितलं आपल्याला? ठीक आहे. सोल्युशन आपण लिहूया. Let A bar and B bar be the position vectors of points A having coordinate 6 minus 7 minus 1 and B having coordinate 2 minus 3 1 इथं म्हणायचं रिस्पेक्टिव्हली. आणि मग A बार लिहायचा खाली काय A बार काय होईल 6I बार minus 7J बार minus K बार and B बार is what 2I बार minus 5J बार आणि प्लस बार पण लाईन तरी चालू शकतो. आता हे झालं आपण 2 पॉइंटचा विचार. आपल्याला काय करायचं डायरेक्शन रेशोज ऑफ AB बार काढू त्या लाईनचा विचार करू. नाव AB बार मग AB बार कसं लिहिलं जातं B बार मायनस A बार. मग काय उत्तर येतं 2I बार मायनस 5J बार प्लस K बार मायनस काय 6I बार 7J बार मायनस A बार. ओके आणि मग मायनस 4I बार प्लस 4J बार लास्ट केस काय
प्लस 2 k बार इथं मायनस मायनस प्लस होतं आणि मग उत्तर किती आलं 2 k बार. ओके दॅट इज a बार. आता या ठिकाणी जे एखादा कोणताही वेक्टर असतो तो जर युनिट वेक्टर नसेल तर त्याच्या आयजेसोबत काय रिप्रेझेंट करतात डायरेक्शन रेशो. काय रिप्रेझेंट करतात मी काय म्हणले वाक्यरचना परत रिपीट करतो. मी म्हणले की आयजेचे सहगुणक यांच्या वर्गाच्या बेरीजचं वर्गमूळ जर वर नाही आलं काय म्हणलं मी म्हणजे थोडक्यात काय डायरेक्शन रेशोज हे युनिट वेक्टरचं कार्यक्रम म्हणजे काम करत नसतील. सहगुणक म्हणजे प्रत्येकाच्या वर्गाची बेरीज जर वर नाही आली तर आपण याला काय म्हणलं पाहिजे डायरेक्शन रेशोज कोणत्याही वेक्टरचं. आणि जर वन आली तर डायरेक्शन काय म्हणायला पाहिजे आपण कोसाइन. कळतंय ना डायरेक्शन कोसाइन आणि डायरेक्शन रेशो मध्ये फरक सांगतो तुम्हाला. आता हेच दी डायरेक्शन रेशोज ऑफ लाइन ए बी आर कोणते येतील -4 4 आणि काय म्हणतात त्याला -4 4 आणि 2 वेगळ्या पद्धतीने देखील आपण याचं उत्तर काढू शकतो. आपण त्याला गडीवर a बार a -4 b 4 आणि c किती आलं असे लिहू शकतो. ओके आता पुस्तकाप्रमाणे जरा थोडी वेगळी पद्धत वापरू. आता मला डायरेक्शन कोसाइन करायचं. मला काय दिलं डायरेक्शन रेशो दिले. रेशो वरून कशाकडे जायचं मला कोसाइन करायचं. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन डायरेक्शन रेशो आणि डायरेक्शन कोसाइन माहिती आहे सगळ्यांना. ते प्रोपोर्शनल असतात परंतु आपल्याला सांगता येतं की L विदआउट प्लस मायनस हे आपण अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर लेक्चर पाहिलं असेल लक्षात. जर मला L म्हणजे डायरेक्शन कोसाइन जर हवा असेल तर मी काय करणार a आपण अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. नंतर M हवा असेल तर काय करणार प्लस मायनस b आपण अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. आणि जर मला N हवा असेल तर प्लस मायनस अंडर रूट c आपण a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर असं आपल्याला माहिती आहे. त्यानुसार आपण जाऊ शकतो. ओके इथं म्हणायचं लेट n बी द डायरेक्शन कोसाइन्स म्हणून त्यांचे फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहिले. ठीक आहे माझा काय L इज इक्वल टू व्हॉट काय म्हणते प्लस मायनस -4 अपॉन अंडर रूट चिन्ह असेल घ्यायचं -4 स्क्वेअर आणि 2 स्क्वेअर प्लस मायनस इथं असं -4 आणि आपण काय लिहायचं म्हणायचं इथं उलट लिहायचं. मायनस जर असं तर मायनस प्लस आहे काय -4 टाइम बरं काय होतं 16 प्लस 16 प्लस 4 उत्तर किती आलं 36 येतं. अरे आलं का रूट 36 म्हणजे आन्सर बिकम काय आलं 4/6 म्हणजे किती आलं +-2/3 दॅट इज व्हॅल्यू ऑफ m. प्लस मायनस 2/3. आता m सांगा m मला डायरेक्ट सांगता येईल b ची किंमत किती आहे 4. इथे डायरेक्ट किंमत किती येते आणि एकदा लिहून पाहिजे -4 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर आणि मग डायरेक्ट उत्तर लिहिता येईल किती आलं 4/6. मग हे बदलणार आहे का सारखंच आहे आणि मग प्लस मायनस 2 आणि व्हॉट अबाउट हियर c ची किंमत किती 2/√36 डायरेक्ट 6 लिहिलं तरी चालेल आणि मग उत्तर किती आले याची किंमत प्लस मायनस 1/3. ओके प्लस मायनस काय सांगितलं 1/3. ह्या तिन्ही किमती आपल्या लक्षात आल्या. दिस आर डायरेक्शन काय डायरेक्शन कोसाइन्स. आता काय सांगितलं ॲक्यूट अँगल तयार करतात अल्फा पाशी किती अँगल तयार. आता इथं बघा बाकीच्या किमती आपल्याला पॉझिटिव्ह विचार घेत आहे कारण की त्याची पहिली किंमत पॉझिटिव्ह पण याची मात्र कशी निगेटिव्ह किंमत आहे. ते आपल्याला काय करायचं पॉझिटिव्ह करायचं. त्यांनी सांगितलं अल्फा पाशी किती अँगल तयार करणार ॲक्यूट करणार आहे बरोबर आहे. इथं म्हणायचं the light since म्हणा the light AB made acute angle अल्फा काय करते acute angle अल्फा तयार करते. मग काय उत्तर आता L काय रिप्रेझेंट होतो माहिती का सगळ्यांना L व्हॉट रिप्रेझेंट द L काय असतो L इज इक्वल टू cos अल्फा. L काय असतो नेहमी cos अल्फा.
आणि कॉस अल्फाची किंमत किती दाखवली आपण इथं प्लस मायनस 2 अपॉन 3 हा नेहमी काय दाखवणार आहे पॉझिटिव्ह किंमत रिप्रेझेंट करणार आहे असं आपण सांगितलं करेक्ट आहे का मग आता पॉझिटिव्ह किंमत म्हणजे इथं दोन किमती आपल्याला आल्या एक निगेटिव्ह आणि कसे पॉझिटिव्ह याच्या सांगण्याप्रमाणे हा कसा आहे आमच्या हिशोबाने हा कसा आहे पॉझिटिव्ह मी याची दोन किमती प्लस मायनस 2 अपॉन 3 याच्यापैकी कोणती चालेल ना प्लस चालेल का मायनस चालेल कोणती चालेल प्लस कोणती किंमत जाणार आहे आपल्याला पॉझिटिव्ह किंमत पॉझिटिव्ह किंमत जर हवी असेल तर निगेटिव्ह काय करा इग्नोर करा आता खरं तर हे याला आपण मायनस प्लस घ्यायला पाहिजे इथं उलटं लिहिलंय मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस आणि इथं पण काय लिहिलं आपण मायनस आणि प्लस मग आता पॉझिटिव्ह म्हणल्यानंतर कोणती किंमत आपण जाते याची 2 अपॉन 3 बरोबर ना एल पॉझिटिव्ह सांगितलं आणि बाकीच्या किमती आपल्याला कसं घ्यावं लागतील के च्या किमतीवर अवलंबून इट इज डिपेंड्स अपॉन म्हणलं की त्याच्यामध्ये के दाखवलाय के ची किंमत मायनस मला आपण 6 दाखवली बघा चेक करून आहे का के म्हणजे फार वेगळं काय आपण करत नाही फार वेगळं काय के करत नाही की तर इथे पण आपण लिहू शकतो डायरेक्शन कोसाइन चा काय लिहिणार -4k 4k आणि 2k आणि मग ह्या सगळ्यांच्या वर्ग डिग्रीज आपल्याला माहिती किती येते 1 कोसाइन cos स्क्वेअर अल्फा cos स्क्वेअर बीटा cos स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1 मग के ची किंमत इथे गेला किती येणार -1/6 येते मग मला सांगायची किंमत किती आपण जो -4k मांडला होता त्याची किंमत किती आपण पॉझिटिव्ह येते नाही पॉझिटिव्ह बाकी दोघांची कशी येते निगेटिव्ह येते येते लक्षात मला वाटतं एवढंच आपल्याला फक्त काढायला सांगितलेलं होतं काय पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे दाखवा एवढंच सांगितलेलं आहे बाकी काय सांगितलं फाइंड द डायरेक्शन रेशो अँड डायरेक्शन कोसाइन डायरेक्शन रेशो आपण काढलेले आहे मी तर म्हणताय डायरेक्शन कोसाइन हे दी डायरेक्शन कोसाइन्स काय येणार पहिलं एक तो आपण ह्या फिक्स झाला दुसरं प्लस मायनस किती आलं 2/3 आणि तिसरा प्लस मायनस 1/3 असे ओके त्याला दोन साइड बिलॉंग असले पाहिजे कारण का डिपेंड ऑन हॉल ऑफ कशावर अवलंबून येते की खरं तर तो इथे बाकी दोघं जण मायनसच पाहिजे व्यवहार तो कसे पाहिजे ते त्या प्रॉब्लेम प्रमाणे मायनस पाहिजे माझ्या प्रॉब्लेम प्रमाणे कसे पाहिजे त्याला दोन्ही साइड बिलॉंग पाहिजे त्यांनी फक्त एक स्पेसिफिक केस काय सांगितले हा एक अल्फा पाशी किती कोण तयार करतो पॉझिटिव्ह ॲकोट तयार करतो ॲकोट कॉस कधी का असतो फक्त पहिल्या चक्रात असतो पॉझिटिव्ह ॲकोट म्हणजे पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह किंमत दाखवली त्याची कोणती दाखवली तो आपण एवढंच आपल्याला सांगायचं ठीक आहे नाउ प्रूव्ह दॅट द अल्टिट्यूड्स ऑफ द ट्रायंगल्स आर कॉन्करंट काय दाखवायचे आपल्याला अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल्स आर कॉन्करंट अल्टिट्यूड म्हणजे काय शिरोलंब त्याला काय म्हणतात शिरोलंब एका शिरोबिंदू समोरच्या बाजूला लंब टाकण्याला काय म्हणायचं शिरोलंब आता हा एक अल्टिट्यूड केडी काय दाखवलं बी सी बी लास्ट केस इथं पुस्तकात सी दाखवला वाटतं नाही इथं सी म्हणलं इथं पी म्हणलं इथं ए म्हणलं असेल इथं बी म्हणलं असेल इथं बी म्हणलं त्याप्रमाणे जा बी ठीक आहे ना पुस्तका प्रमाणे जाऊ आता काय डिफरन्स करायचं आपल्याला हे सगळे अल्टिट्यूड एक संपाद्य असतात एक संपाद्य एक संपाद बिंदू त्यांचा पी असा आपल्याला गृहीत धरायचे आणि ते दाखवायचं ओके चला काय काय करायला लागेल लेट ए बी अँड सी बी द vertices ऑफ ट्रायंगल vertices ऑफ ट्रायंगल असा उल्लेख करून आपलं झालं आता वर्टसेस झाल्यानंतर काय कशाचा उल्लेख करायचा अल्टिट्यूडचा ले एडी नंतर कोण बी सी अँड सी एफ बी द काय ते अल्टिट्यूड्स ऑफ ट्रायंगल ए बी सी मग अल्टिट्यूड म्हणजे काय हो तर एडी परपेंडिक्युलर टू बी सी नंतर बीई परपेंडिक्युलर टू कोणावर काढला एसी लास्ट केस सीएफ परपेंडिक्युलर टू काय ए बी असं आपल्याला माहिती आहे अल्टिट्यूड म्हणजे नेमकं हे काम करतं हे आपल्याला माहिती
आता लेट म्हणा लेट ए बार बी बार सी बार डी बार ई बार अँड एफ बार काय असतात हे विविध पोझिशन व्हेक्टर्स ऑफ पॉइंट्स ए बी सी डी ई अँड एफ आता लेट ए बी and किंवा let P be the with motion vector P bar म्हणा P be the काय point of intersection points of intersection of altitude कोण कोण AB and B हे काय त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे अजून माझा CFP मधून जातोय की नाही गॅरंटी नाही मी इथं दाखवला की पण चुकीचं जातोय की नाही आपल्याला माहित नाही जातोय म्हटल्यानंतर एक संपत झालंच की आणि जात नाही म्हणलं तर तसं म्हणता येणार मग आता काय शो करायचंय आपल्याला तर वी वांट टू दॅट वी वांट टू शो दॅट altitudes are concurrent. Altitudes are concurrent. That is to show that काय दाखवायचं रे मला बोला काय दाखवणार रे मला CF passing through the point P that is to show that CP and CF are collinear हे दाखवायचं that is to show that हे जर collinear झालं का CP is perpendicular to काय म्हणताय AB इथे का आपलं दाखवायचं राहिलं असेल कदाचित नाही हे ए बार बी बार झाल्यानंतर इथं असेल आपलं म्हणजे कुठेतरी केलं नाव काय म्हणताय हा हे पासिंग झाल्यानंतर म्हणायचं काय म्हणताय ना आपल्याला पहिलं AP इज परपेंडिक्युलर टू कोणावर BC अँड BP इज परपेंडिक्युलर टू कोणावर देणार कारण की हे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तुम्ही ए पासून डी म्हणा डायरेक्शन सेम पी म्हणा डायरेक्शन सेम म्हणून एडीच्या ऐवजी काय म्हणतात त्यांनी एपी इज परपेंडिक्युलर टू बीसी बीई तुम्ही इकडे येत आहे बीपी म्हणा किंवा बीई म्हणा डायरेक्शन कशी सेम आहे म्हणून त्यांनी काय म्हणलं बीपी इज परपेंडिक्युलर टू एस ओके इथपर्यंत आलं आपलं तसंच काय दाखवायचं आपल्याला सीपी थोडक्यात काय सीडी सीआर हा परपेंडिक्युलर आहे पण कशातून जातं पी म्हणून जातं म्हणून पीचा उल्लेख करणं गरजेची गोष्ट आहे हे दाखवलं की आपलं काम झालं म्हणजे सीपी आणि सीएफ हे काय झालं कोलिनियर झालं हे दाखवलं म्हणजे काय झालं सीएफ पासून थ्रू पॉइंट पी हे दाखवलं म्हणजे काय झालं अल्टिट्यूड्स आर उलट जायचं ओके ना आपलं काही तर सांगितलं रे एपी इज परपेंडिक्युलर टू बीसी अँड बीपी is perpendicular to AC. मग आता परपेंडिक्युलर आहे आपल्याला माहिती आहे their dot product becomes what AP bar and BC bar dot product काय दाखवतो 0 दाखवतो पाहिलं ना dot product when dot product is 0 those two vectors are perpendicular to the each other आणि दुसरी केस काय येतं BP is dot with BP bar is dot with AC bar is equal to 0 आता हे जे दोन्ही वेक्टर असतात हे त्याच्या पोझिशन वेक्टरच्या माध्यमातून लिहायचं जर ठरलं तर कसं झालं there is a p bar minus a bar dot with c bar minus b bar is equal to 0 इथं काय लिहिणार p bar minus b bar dot with c bar minus a bar is equal to 0 आता p ने मल्टिप्लाय करून घ्या p bar dot c bar minus p bar dot b bar minus a bar dot c bar plus a bar dot b bar is equal to 0 समीकरण नंबर 1
दुसऱ्या केस मध्ये आलो पी बार डॉट सी बार पुढं पी बार डॉट ए बार हा त्यानंतर लास्ट केस पुढचं काय रे बी ने गुणायचे मायनस बी बार डॉट सी बार लास्ट केस बी बार डॉट ए बार म्हणा ए बार डॉट बी बार म्हणा कम्युनिटी प्रॉपर्टी होल्ड करतो ए बार डॉट बी बार आणि बी बार डॉट ए बार सारखंच असतं मग आता काय करू इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 करूया काय म्हणून रे दोघांची वजाबाकी जर घेतली तर वजाबाकी जर इथं कसं चिन्ह चेंज करून बघा काय म्हणते की पीसी गेट कॅन्सल होते मग आता हे बघा पॉझिटिव्ह कोणतं हे निगेटिव्ह घेतलं आपण म्हणजे पॉझिटिव्ह म्हणले म्हणजे आपल्याला राहिलं काय शिल्लक बघ याच्यातून हा वजा करायचा हा पॉझिटिव्ह होणार आहे हा निगेटिव्ह होणार आहे राहिलं काय शिल्लक पी बार मायनस ए बार हा प्लस होईल पी बार डॉट बी बार बरोबर मायनस टाइम पी बार डॉट ए बार आणि पी बार डॉट बी बार आता हे बी सी एस राहणारच आहे हा कसा राहणार निगेटिव्ह हा कसा होणार पॉझिटिव्ह प्लस बी बार सॉरी मायनस बी बार डॉट सी बार आणि प्लस ए बार डॉट सी बार आणि हे दोघं काय होणार कॅन्सल बिकॉज ऑफ ए बार डॉट बी बार नथिंग बट बी बार डॉट ए बार आणि हे दोन्ही कॅन्सल झालं म्हणून कधी आले तर म्हणायचं ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार बिकॉज ऑफ फाय डॉट प्रॉडक्ट होल्ड द कम्युटेटिव्ह लॉ डॉट प्रॉडक्ट हा कम्युटेटिव्ह लॉ असे इंग्लिश आहे क्रॉस नाही दाखवत पण डॉट 100% दाखवतो आता काय करा हा पी वाले एकत्र करा पी बाहेर काढा पी बार डॉट काय म्हणते कोणता लॉ वापरतोय मी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कोणता लॉ वापरतोय डिस्ट्रीब्युटिव्ह काय लिहिणार फॉर्म्युला लागतो समजा बी बार मायनस ए बार चला इथं काय कॉमन निघेल सी बार हिला फॉर्म्युला करायचं म्हणजे निगेटिव्ह सी बार काढला पाहिजे सी बार इथं काय आलं बी बार मायनस ए बार इज इक्वल टू 0 हे दोघांतून कॉमन काय निघेल परत बी बार मायनस ए बार कॉमन इथं शिल्लक काय राहील डॉट रे शिल्लक काय राहिलं b bar minus c bar is equal to 0. What is this? काय हे पोझिशन वेक्टर ए बी चे पोझिशन वेक्टर असेल ए बी चे म्हणजे बी चा अगोदर लिहितो माहिती आहे ए चा लिहितो हे कोणाचे डॉट विथ सी पी बरोबर आहे का हेच आपण असं सरळ लिहू सी पी डॉट ए बी इज इक्वल टू 0 मला वाटतं आपण हे दाखवायचं होतं डॉट प्रॉडक्ट बिकम 0 म्हणून काय म्हणतात हे CP is perpendicular to hence the ओके का तर लक्ष झालं साहेबच्या आज सोप्या पद्धतीने जायचंय काही लक्षात ठेवण्याची गरज सरळ सरळ आपल्या समोर उभं